नमस्कार, वेलकम. आरबीसी एज्युकेअर मध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत. मी राहुल चव्हाण. प्रिय विद्यार्थी मित्र, खूप दिवसाचं विद्यार्थ्यांचे पुष्कळ फोन येऊन गेले. सिलेबस आरबीसी एज्युकेअर टॅलेंट सर्च 2025 या परीक्षेच्या सिलेबस संदर्भात प्रत्येक जण फोन करून विचारत होतो. थोडा उशीर झाला, परंतु सिलेबस 4 विभागाचा वेगवेगळा असल्यामुळे बनवण्यासाठी थोडा वेळ लागला. प्रिय विद्यार्थी मित्र, जसं की आपल्याला माहित आहे की आपली आरबीसी एज्युकेअर टॅलेंट सर्च एक्झाम हे पूर्णपणे मोफत आहे. या परीक्षेसाठी आपण कोणतंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास आपण 2100 रुपये रोख असं बक्षीस देणार आहे. विद्यार्थ्यांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की प्रत्येक विभागातून जो एक व्यक्ती किंवा एक विद्यार्थी प्रथम येणार आहे त्याला रोख पारितोषिक तर भेटणारच आहे, परंतु उरलेल्या विद्यार्थ्यांचं काय, तर यासाठी पुष्कळ विचार केल्यानंतर असं काही ठरवण्यात आलं की जे विद्यार्थी आपल्या परीक्षेमध्ये सहभागी होणार आहेत त्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात आपल्याच आरबीसी एज्युकेअरच्या ऑनलाईन पोर्टलवरून परीक्षेची एमसीक्यूची संपूर्ण तयारी एकदम मोफत करून देण्यात येणार आहे. आणि पुढेही वर्षभर त्यांच्या वर्गानुसार, त्यांच्या तुकडीनुसार प्रत्येक वेळेस आठवड्यातून एक असा एमसीक्यूचा पेपर त्यांना पूर्णपणे मोफत आपण पुरवणार आहे. त्यानंतर तेच प्रश्न सोडवण्याचा एक व्हिडिओ सुद्धाही आपल्या युट्यूब चॅनल आरबीसी एज्युकेअरवर त्यांना पाहायला मिळेल. म्हणजे ते प्रश्न सोडवल्यानंतर त्यांच्यावर असणाऱ्या त्यांच्या शंका कुशंका, त्यांना पडणारे प्रश्न आपण ते सॉल्व्ह करून देण्यासाठी तत्पर आहोत. तर विद्यार्थी मित्र, चला बघूया आपल्या आरबीसी एज्युकेअर मधील प्रत्येक विभागात असणाऱ्या सिलेबस बद्दल किंवा अभ्यासक्रमाबद्दल. विभाग पहिला, वर्ग 5 ते 7. आपल्या पहिल्या विभागातील विद्यार्थ्यांकरिता ईव्हीएस म्हणजे पर्यावरण शास्त्र. विद्यार्थी मित्र, आपण परीक्षा दोन्ही मीडियम मध्ये घेणार आहोत, त्यामुळे मराठीवाल्यांनी आणि इंग्लिश मीडियम वाल्यांनी आपापला सिलेबस व्यवस्थितरित्या समजून घ्याल. सिलेबस मध्ये काही अडचण असल्यास तुम्ही फोन करू शकता किंवा व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. विद्यार्थी मित्र, आपला जो ईव्हीएस म्हणजे विज्ञान किंवा पर्यावरण शास्त्र असं जे सिलेबस मध्ये आपल्याला दिलेलं आहे 5वी ते 7वी या क्लासमध्ये, त्यामध्ये त्यांना आपली अर्थ, आपली पृथ्वी, आपली सोलर सिस्टीम या विषयावर त्यांना अभ्यास करायचा आहे. मोशन ऑफ द अर्थ, फोर्स, प्रेशर, साऊंड, सेल, काही एवढ्या याच्यावर त्यांना विज्ञान किंवा पर्यावरण शास्त्र या विषयातील अभ्यास करायचा आहे. सोबतच गणित विषयामध्ये परिमेय संख्या, बीजगणितातील सुरुवातीचे त्यांचे जे चॅप्टर्स आहेत ते, सोबतच सामाजिक विज्ञान म्हणजे सोशल सायन्स मध्ये आजच्या विद्यार्थ्यांना शेती, उद्योग या संदर्भात रुची निर्माण व्हावी याकरिता तेही विषय यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. विभाग दुसरा, वर्ग 8 ते 10. 8 ते 10 वर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅथ मध्ये परिमेय संख्या, बीजगणित, भूमिती, मापन, घातांक, घात, सायन्स मध्ये फोर्स, प्रेशर, सोबतच साऊंड, सेल म्हणजे पेशी, प्राण्यांचे रिप्रोडक्शन, वनस्पतीचे रिप्रोडक्शन, हीट या संदर्भातील प्रश्न त्यांना विचारण्यात येणार आहेत. सोबतच सोशल सायन्स मधील शेती, उद्योग, सोबत खनिजे आणि मानव संसाधने या विषयावरही त्यांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, हा सिलेबस 5 ते 7, 8 ते 10 अशा 2 विभागांचा होता. वर्ग 11वी 12वी कला त्यांचे जे 4 मूळ सब्जेक्ट आहेत त्यामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास या विषयांवर त्यांचा पेपर राहणार आहे. त्याबरोबरच 11th-12th सायन्स या विद्यार्थ्यांकरता 3 सब्जेक्ट मिळून आपण त्यांचा पेपर तयार केला आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयांवर त्यांचा प्रश्नपत्रिका किंवा पेपर त्यांना पाहायला मिळेल.
तर विद्यार्थी मित्र, संपूर्ण सिलेबस आपापल्या विभागानुसार आपण अभ्यास करून घ्यावा. येत्या 3 जानेवारीला होत असलेल्या आरबीसी एज्युकेअर टॅलेंट सर्च 2025 एक्झाम करिता सर्व विद्यार्थ्यांना एकदा शुभेच्छा. काही क्युरीज असल्या, काही प्रश्न असले तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्येही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरही टाकलं तरी तुम्हाला रिप्लाय मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत सांगण्यात येत आहे की आपण फक्त परीक्षा घेऊन सोडणार नाहीये, तर आरबीसी एज्युकेअर तुमच्या सोबत सदैव राहील. आपण सर्व मिळून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक पहिलं सुरुवातीचं पाऊल उचलत आहे की एकमेकांच्या सोबत आपण सर्वांना घेऊन चालू आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करू. धन्यवाद.